Welcome all of you. Our today's lecture topic is differential thermal analysis. Then firstly the principle of DTA. DTA is a technique in which temperature difference between the sample and a non-reactive reference material is monitored when the two substances are subjected in an identical heating program. म्हणजे काय तर याच्यामध्ये काय सांगितलं टेम्परेचर डिफरन्स मेजर करायचा आहे कोणामधला तर एक सॅम्पल मटेरियल आहे आणि एक नॉन रिॲक्टिव्ह रेफरन्स मटेरियल आहे दोन्हीला हीट करायचे दोन्हीला एका सेम एन्व्हायरमेंटमध्ये पुट करायचं इथे सांगितलं सब्जेक्टेड इन अन आयडेंटिकल हिटिंग प्रोग्राम म्हणजेच काय तर एका सेम हिटिंग रेटला त्यांना सॅम्पल आणि रेफरन्स मटेरियलला हीट करायचे आफ्टर हिटिंग काय होते त्याच्यामध्ये काय चेंजेस होते त्याच्यामध्ये टेम्परेचर डिफरन्स किती आहे सॅम्पल आणि रेफरन्स मटेरियलचा तो मेजर करायचा आहे हे आहे प्रिन्सिपल ऑफ DTA. जसं TGA मध्ये आपण काय करत होतो वेट लॉस मेजर करत होतो विथ द इन्क्रीजिंग टेम्परेचर ऑर टाइम तसं DTA मध्ये काय करायचं आपल्याला टेम्परेचर डिफरन्स मेजर करायचं आहे बिटवीन दी सॅम्पल अँड रेफरन्स मटेरियल. ओके तर याच्यामध्ये सॅम्पल अँड रेफरन्स मटेरियल सांगितलं मग याच्यामध्ये रेफरन्स मटेरियल काय यूज करायचं आहे किंवा रेफरन्स मटेरियल म्हणजे काय तर रेफरन्स मटेरियल म्हणजे एक सॅम्पल सारखंच एक मटेरियल घ्यायचं एक सबस्टन्स घ्यायचं आहे ज्याला हीट अप्लाय केल्यावरती सपोज सॅम्पलचं डिकम्पोजिशनचं टेम्परेचर आहे सपोज एक सॅम्पल घेतला सॅम्पलला आपण हीट केलं तर त्याचं 60 डिग्री टू 900 डिग्री पर्यंत त्याचं डिकम्पोजिशन होते ओके डिकम्पोज होतं 60 डिग्री टू 900 डिग्री. मग रेफरन्स मटेरियल काय असेल रेफरन्स मटेरियल म्हणजे असा सबस्टन्स असतो किंवा असं कंपाऊंड असतं की ज्याच्यावरती ह्या टेम्परेचर रेंजचा काहीच इफेक्ट होत नाही म्हणजे इट डिकम्पोजेस अबो 900 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे म्हणजे सॅम्पल जर ह्या टेम्परेचर रेंजला डिकम्पोज होत असेल तर रेफरन्स मटेरियल म्हणजे असं मटेरियल असतं की ह्या टेम्परेचर रेंजचा त्या मटेरियलवरती काहीच इफेक्ट होत नाही असं रेफरन्स मटेरियल तुम्हाला DTA मध्ये यूज करायचं आहे. मग DTA मध्ये मोस्टली ॲल्युमिना ॲज अ रेफरन्स मटेरियल यूज केलं जातं ॲल्युमिना आणि आणखी एक एक्झाम्पल आहे ते म्हणजे मॅग्नेशियम ऑक्साईड सिम्पली MgO. आता ऑक्साईड फॉर्ममध्ये आहे म्हणजे ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे ऑक्साईड जेव्हा असतो तेव्हा तिथून पुढे तुम्ही त्याला किती पण टेम्परेचर अप्लाय करा आफ्टर फॉर्मेशन ऑफ ऑक्साईड इट कॅन नॉट चेंजेस इट्स टेम्परेचर. ओके म्हणजे ऑक्साईड झाल्यानंतर आपण त्याला किती पण हीट केलं तर त्याच्या वेटवरती काही चेंज होत नाही त्याच्यावर त्या टेम्परेचरचा काहीच इफेक्ट होत नाही. मग हे तर समजलं सॅम्पल आणि रेफरन्स मटेरियल. ओके देन आता याच्यामध्ये हे झालं प्रिन्सिपल जर कोणी विचारलं तर प्रिन्सिपल विचारलं तर तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं आहे फक्त टेम्परेचर डिफरन्स मेजर बिटवीन दी सॅम्पल अँड रेफरन्स मटेरियल. ओके देन आहे DTA कर्व. आता तुम्हाला TGA कर्व होता माहिती आहे वेट लॉस वर्सेस टेम्परेचर किंवा टाइम असा TGA कर्व आपण ड्रॉ करतो पण DTA कर्व हा TGA पेक्षा थोडासा डिफरंट आहे. आता ह्याच्यामध्ये काय होते बघा आता टेम्परेचर डिफरन्सला आपण ΔT ने इंडिकेट करूया म्हणून इथं लिहिलं ΔT डिग्री सेल्सिअस विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर आणि इथं आहे तुमचं एक्स ॲक्सिसवरती टेम्परेचर आणि वाय ॲक्सिसवरती ΔT म्हणजेच काय टेम्परेचर डिफरन्स. ठीक आहे तर इथं बघा इथं काय सांगितलंय आता एक सॅम्पल घेतला आता हा जो पीक ऑब्झर्व झालाय हा पीक आपण रेफरन्स मटेरियलचा नाही हा पीक आपला सॅम्पलचा आहे. ठीक आहे मग आपल्याला काय तुम्हाला सांगितलं रेफरन्सवरती टेम्परेचरचा इफेक्टच होत नाही म्हणजे ऑब्व्हियसली तो पीक शो करेल का नाही तो पीक शो करणार नाही. मग इथं सपोज सॅम्पल घेतला सॅम्पल आणि रेफरन्स मधला टेम्परेचर डिफरन्स इथं लिहितोय आपण टेम्परेचर डिफरन्सचा हा ग्राफ आहे. मग इथं बघा याच्यामध्ये विथ इन्क्रीजिंग टेम्परेचर त्याच्यामधलं सॅम्पल अँड रेफरन्स मधलं टेम्परेचर डिफरन्स सुद्धा इन्क्रीज होतोय. काय होतंय पहिल्यांदा टेम्परेचर डिफरन्स इन्क्रीज झालाय देन आफ्टर सम टाइम इट विल बी डिक्रीजेस. मग याच्यामध्ये बघा इथे एक एक्झोथर्मिक पीक ऑब्झर्व झालाय आणि एक एंडोथर्मिक पीक ऑब्झर्व झालाय. इथे लिहिलंय केमिकल चेंज आणि इथे लिहिलंय फिजिकल चेंज. आता हा एक्झोथर्मिक पीक कशामुळे ऑब्झर्व होतो तर इट इज हॅपन किंवा इट ऑब्झर्व्स ड्यू टू दी केमिकल चेंज इन दी सॅम्पलमध्ये केमिकल चेंज होतं म्हणजे ऑब्व्हियसली त्याचं डिकम्पोजिशन होईल त्याच्यामधले गॅसेस इव्हॉल्व्ह होतील त्याच्यामध्ये जर वॉटर मॉलिक्यूल असेल तर वॉटर मॉलिक्यूल सुद्धा लॉस होईल त्याला म्हणतो आपण केमिकल चेंज आणि हा केमिकल चेंज इंडिकेट केला जातो विथ दी एक्झोथर्मिक पीक.
आणि इथे सांगितलं फिजिकल चेंज. आता फिजिकल चेंज म्हणजे ऑब्व्हियसली त्याचं वेट चेंज होईल, त्याला म्हणूया आपण फिजिकल चेंज. आणि हा फिजिकल चेंज कशामुळे ऑब्झर्व होतोय किंवा कुठे ऑब्झर्व होतोय, तर इट इज ऑब्झर्व इन द एंडोथर्मिक पीक. आता इथं बघा, हे तर समजलं एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक पीक, ठीक आहे. आणि फिजिकल चेंजमुळे एक्झोथर्मिक झालं आणि केमिकल चेंजमुळे एक्झोथर्मिक झाला आणि फिजिकल चेंजमुळे एंडोथर्मिक पीक ऑब्झर्व झालं, ठीक आहे. तर ते याच्यानंतर आपण एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय म्हणतो बरं. एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणजे काय होतं, तर हीट इव्हॉल्व्ह होतीये, ठीक आहे. काय होईल, हीट इव्हॉल्व्ह होईल. एंडोथर्मिक म्हणजे हीट ऍब्सॉर्ब केली जाईल. बघा इथं एक्झोथर्मिक म्हणजे इथं हीट लॉस आणि एंडोथर्मिक म्हणजे काय, हीट गेन होती. आता हीट लॉस झाल्यावर आता इथं तर हीट लॉस होतीये म्हणजे टेम्परेचर म्हणजे काय होतंय, हीट इव्हॉल्व्ह होतीये, हीट इव्हॉल्व्ह होती फ्रॉम दिस सॅम्पल आणि त्यामुळे एक्झोथर्मिक पीक ऑब्झर्व झालंय. मग हीट इव्हॉल्व्ह झाल्यामुळे एक्झोथर्मिक पीक कसं काय ऑब्झर्व होईल बरं. तर इथं काय होतं, जेव्हा सॅम्पल आणि रेफरन्सचा हा टेम्परेचर डिफरन्स आपण लिहितो, ठीक आहे. जेव्हा सॅम्पलला हीट अप्लाय केली जाते, तर सॅम्पलला हीट अप्लाय करते म्हणजे एक फर्नेस असेल, जसं टीजीएचं आहे, टीजीएमध्ये जसं आपण फर्नेसमध्ये सॅम्पल ट्यूब प्लेस केली, तसंच ज्याच्यामध्ये सुद्धा आहे, तसं डीटीएम मध्ये सुद्धा फर्नेस असेल, फर्नेसमध्ये सॅम्पल ट्यूब इन्सर्ट केली, ठीक आहे. फर्नेसला आपण हीट करतोय आणि ते सॅम्पल काय करते, तर त्या फर्नेसमधलं टेम्परेचर ऍब्सॉर्ब करते, ठीक आहे. टेम्परेचर ऍब्सॉर्ब करते. आता टेम्परेचर ऍब्सॉर्ब केल्यानंतर सॅम्पलची एक अशी स्टेज येते, आफ्टर सम टाइम तो सॅम्पल काय करतो, सॅम्पलमध्ये केमिकल चेंज व्हायला स्टार्ट होतं. केमिकल चेंज व्हायला स्टार्ट होतं म्हणजे सिम्पली त्याच्यामधले गॅसेस मॉलिक्यूल इव्हॉल्व्ह व्हायला स्टार्ट होते. आता गॅसेस मॉलिक्यूल इव्हॉल्व्ह होतील, त्यातलं वॉटर मॉलिक्यूल इव्हॉल्व्ह होतील. आता हे गॅसेस मॉलिक्यूल इव्हॉल्व्ह होतात, वॉटर मॉलिक्यूल इव्हॉल्व्ह होतात, हे कशाच्या फॉर्ममध्ये इव्हॉल्व्ह होतात, तर ते हीटच्या फॉर्ममध्ये इव्हॉल्व्ह होतात. तर हीट इव्हॉल्व्ह होतीये म्हणूनच आपण म्हणतो ना एंडोथर्मिक. आता ते हीटच्या फॉर्ममध्ये इव्हॉल्व्ह होत आहेत म्हणजे ऍट द टाइम सॅम्पलचे टेम्परेचर मोर असेल ॲज कम्पेअर टू फर्नेस टेम्परेचर. इथे काय असेल, सॅम्पलचं टेम्परेचर मोर असेल कारण सॅम्पलमधून गॅसेस इव्हॉल्व्ह होत आहेत, त्यामुळे सॅम्पल्स टेम्परेचर मोर असेल ॲज कम्पेअर टू फर्नेस टेम्परेचर. मग त्यामुळं टेम्परेचर मोर असल्यामुळे दोन्हीचा टेम्परेचर डिफरन्स सुद्धा इन्क्रीज होणार आहे बिटवीन द सॅम्पल अँड रेफरन्स मटेरियल अँड ड्यू टू दॅट एक्झोथर्मिक पीक इज ऑब्झर्व्ड. आता इथं काय झालं, सॅम्पलचं टेम्परेचर जास्त झालं फर्नेसपेक्षा, ठीक आहे. मग एक्झोथर्मिक पीक ऑब्झर्व झाला. मग आफ्टर आता गॅसेस मॉलिक्यूल इव्हॉल्व्ह झाले, वॉटर मॉलिक्यूल इव्हॉल्व्ह झाले म्हणजे एक रिॲक्शन होतीये, ठीक आहे. आता ही रिॲक्शन कुठेतरी स्टॉप होईल, वॉटर मॉलिक्यूल इव्हॉल्व्ह होणे स्टॉप होतील ना, कुठेतरी रिॲक्शन स्टॉप होईल. मग त्यावेळी काय होईल, रिॲक्शन कम्प्लीट झाल्यानंतर सॅम्पलचं टेम्परेचर डिक्रीज होईल. काय होते, सॅम्पलचं टेम्परेचर डिक्रीज होते. टेम्परेचर डिक्रीज झाल्यामुळे काय होईल, टेम्परेचर डिफरन्स बिटवीन सॅम्पल आणि रेफरन्स मटेरियल सुद्धा डिक्रीज होईल. टेम्परेचर डिफरन्स डिक्रीज झाला, सॅम्पलचं टेम्परेचर डिक्रीज झालं म्हणजे ऑब्व्हियसली इथं काय होईल, एंडोथर्मिक पीक ऑब्झर्व होतं. त्यामुळे काय होईल, एंडोथर्मिक पीक ऑब्झर्व झाला. एंडोथर्मिक पीक झाला, अगेन सॅम्पलला हिट करायचं, अगेन आणखी एक रिॲक्शन होईल, अगेन एक्झोथर्मिक पीक, अगेन एंडोथर्मिक पीक. म्हणजे जोपर्यंत सॅम्पलचं ऑक्साईडमध्ये कन्व्हर्जन होत नाही, जोपर्यंत त्याचं एक करेक्ट ड्राईंग टेम्परेचर भेटत नाही, तोपर्यंत असे पीक ऑब्झर्व होतील, एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक पीक, ठीक आहे. आणि हा आहे डीटीएफ कर्व ऑफ द मटेरियल. ठीक आहे, हे तर समजलं डीटीएफ कर्व. आता जसं टीजीएचं बघितलं की फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन टीजीए कर्व, तसं इथं पण आहे. डीटीए कर्ववरती सुद्धा काही फॅक्टर्स अफेक्ट करतात. तर त्या फॅक्टर्स अफेक्टिंग त्या पॉईंटच्या आधी आपण ह्याचं इन्स्ट्रुमेंटेशन बघूया. सिम्पल आहे इन्स्ट्रुमेंटेशन, पण जास्त काही अवघड नाही. इथे बघा, इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ डिफरन्शियल थर्मल अनालिसिस इथं. ओके, मग इथं मी फिगर काढली एक मोठी, दिसतीये कॉम्प्लिकेटेड, पण एवढं काय कॉम्प्लिकेटेड नाहीये फिगरमध्ये. सगळ्यात पहिला इथून स्टार्ट करायचं. इथं बघा, एक सर्कल काढलाय, सर्कलमध्ये हे एक ब्लॉक्स काढलेत 2, ठीक आहे. याच्यामधला हा जो फर्स्ट आहे, दिस वन, दिस इज दी थर्मोकपल. हा काय आहे, थर्मोकपल. थर्मोकपल म्हणजे काय आहे, तर थर्मोकपल मीन्स एक टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस आहे, जे की टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस आपण कशामध्ये पुट करतो, तर वी कॅन पुट इट इनसाइड दी सॅम्पल और रेफरन्स मटेरियल. मग इथं एक सॅम्पल ट्यूब आहे, दिस वन इज सॅम्पल ट्यूब, दिस वन इज अ
रेफरन्स ट्यूब, यस स्टँड फॉर सॅम्पल ट्यूब. ही एक सॅम्पल ट्यूब आहे आणि एक रेफरन्स ट्यूब आहे. आणि ही जी सॅम्पल ट्यूब आणि रेफरन्स ट्यूब आहे ती कशामध्ये पुट केली आहे, तर एका हिटिंग फर्नेसमध्ये पुट केली आहे, एका हिटिंग डिव्हाइसमध्ये पुट केली आहे. त्यालाच आपण काय म्हणतो, फर्नेस म्हणतो. तर बघा इथं या फर्नेसमध्ये सॅम्पल ट्यूब आणि रेफरन्स ट्यूब आहे. सॅम्पल ट्यूब आणि रेफरन्स ट्यूबमध्ये थर्मोकपल इन्सर्ट केला. थर्मोकपल म्हणजेच काय, तर टेम्परेचर मेजरिंग डिव्हाइस. आता फर्नेस आहे, फर्नेसला आपण हीट करू. फर्नेसला हीट केलं तर ऑब्व्हियसली सॅम्पल पण हीट होणार आहे. आता इथं बघा हा फर्नेस कशाला कनेक्ट आहे, तर इट कॅन कनेक्टेड टू दी टेम्परेचर प्रोग्रॅमर अँड कंट्रोलर. एक टेम्परेचर प्रोग्रॅमर आणि कंट्रोलर आहे. टेम्परेचर प्रोग्रॅमर आणि कंट्रोलरचं वर्क काय आहे, तर टेम्परेचर अप्लाय करणं टू दिस फर्नेस. स्टार्ट टेम्परेचर म्हणजे इथून टेम्परेचर स्टार्ट करू शकतो आपण. इथे टेम्परेचर प्रोग्रॅमर आणि कंट्रोलरमध्ये एक रेंज फिक्स केली जाते. इथे बघा एक रेंज दिली आहे, +30°C पर मिनिट. ओके, 30°C एवढं टेम्परेचर अप्लाय करायचं आपल्याला पर मिनिट. ठीक आहे, हा रेट आपण चेंज करू शकतो. मग सगळ्यात फर्स्टली काय केलं, सॅम्पल पुट केलं इन दी सॅम्पल ट्यूब. देन त्याच्यामध्ये थर्मोकपल इन्सर्ट केला. ठीक आहे, फर्नेसमध्ये. देन फर्नेसला टेम्परेचर अप्लाय केलं, एक फिक्स रेंज ठेवली. आफ्टर दॅट मग नंतर काय होईल, तर दोन्हीला हीट अप्लाय व्हायला स्टार्ट होईल. हीट अप्लाय केलं झाल्यानंतर काय होते, तर हे जे थर्मोकपल आहे तो थर्मोकपल एका हीट गेन लो नॉईज, हाय गेन लो नॉईज ॲम्प्लिफायरला कनेक्ट आहे. ओके, तर एक ॲम्प्लिफायर आहे. ठीक आहे, ह्याला कनेक्ट आहे. आता हा ॲम्प्लिफायर काय करतो, तर हा थर्मोकपल आहे, हा थर्मोकपल मेजर करतो आणि ह्याचे जे सिग्नल्स आहेत, जे टेम्परेचर सिग्नल आहे तो पास करतो टू दी हाय गेन लो नॉईज ॲम्प्लिफायर. आता ॲम्प्लिफायरचं फंक्शन काय असतं, तर ॲम्प्लिफायरचं फंक्शन आहे ॲम्प्लिफिकेशन ऑफ सिग्नल गेन फ्रॉम थर्मोकपल. थर्मोकपल बसून जे सिग्नल येतात ते त्याचं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं बाय युझिंग दी ॲम्प्लिफायर. अँड द सिग्नल्स गिवन टू द रेकॉर्डर. म्हणजे ॲम्प्लिफायर काय करतो, थर्मोकपलपासून जे डिफरन्शियल टेम्परेचर सिग्नल्स असतील तो गेन करतोय आणि ते सिग्नल कशाला पास करतोय, टू दी रेकॉर्डर. काय करतोय, सिग्नल पास करतोय टू दी रेकॉर्डर. इथे पण एक रेंज कंट्रोलर आहे, इथं पण एक रेंज कंट्रोलर आहे. इथं 0.1 to 10 डिग्रीची जर रेंज कंट्रोल करायची असेल तर तुम्ही इथं करू शकता. देन रेंज कंट्रोल इथे एक आहे 10 to 200°C. ओके, मग थर्मोकपल पासून आलो ॲम्प्लिफायरकडे. ॲम्प्लिफायरकडून अगेन सिग्नल पास होतात टू दी रेकॉर्डर. आणि रेकॉर्डरचं फंक्शन काय, तर रेकॉर्डिंग ऑफ रिझल्ट. रेकॉर्डरचं मेन फंक्शन असतं आपलं रेकॉर्डिंग ऑफ रिझल्ट. मग हा रिझल्ट कशाच्या फॉर्ममध्ये रेकॉर्ड करतो, तर दिस रेकॉर्डर रेकॉर्ड चेंज इन अ टेम्परेचर ऑन एक्स ॲक्सिस, change in a temperature as x axis, and temperature difference between sample and reference material on y axis. म्हणजे इथं काय असेल, डेल्टा टी असेल. डेल्टा टी वर्सेस आपला टेम्परेचर असा ग्राफ प्लॉट होतो इन दी रेकॉर्डर. आणि याच्यामधून आपल्याला फायनल रिझल्ट ऑब्झर्व होतो. ठीक आहे, इथं पण मगाशी सारखेच एक एंडोथर्मिक पीक आणि एक्झोथर्मिक पीक रेकॉर्डरमध्ये शो केलं. ओके, तर याच्यामध्ये इथं बघा, इथं जिथं फर्नेस आहे तिथं पण व्हॅक्यूम आहे. इनर्ट गॅस आपण इथं अप्लाय करू शकतो. देन कूलंट आहे, कूलंट वेंट आहे. देन व्हॅक्यूम सुद्धा मेंटेन करू शकतो या फर्नेसचं. हे झालं इन्स्ट्रुमेंटेशन ऑफ डिफरन्शियल थर्मल अनालिसिस. आता इन्स्ट्रुमेंटेशन तर बघितलं, पण याच्यामधले जे कॉम्पोनंट्स आहेत ते कॉम्पोनंट्स पण बघायचे आहेत आपल्याला. मग कॉम्पोनंट्समध्ये सगळ्यात फर्स्ट मेन कॉम्पोनंट असेल आपला सॅम्पल सेल. म्हणजे ह्या ज्या सॅम्पल ट्यूब्स आहेत त्या, तर याच्यामध्ये सॅम्पल ट्यूब आहे किंवा सॅम्पल सेल. ही जी सॅम्पल सेल आहे तिचं डायमीटर आहे 2 मिलीमीटर. This sample tube holding capacity 0.1 to 10 milligram, and this sample cell is similar to the reference cell. म्हणजे रेफरन्स आणि सॅम्पलची सेल ही एकसारखी, ट्यूब ही एकसारखीच असेल. आणि याच्यामध्ये ही जी सॅम्पल सेल आहे ही सिरॅमिक मटेरियल पासून बनलेली असते, सिरॅमिक और मेटॅलिक मटेरियल्स. ओके, तर लक्षात ठेवायचं, फर्स्टली डायमीटर, देन होल्डिंग कॅपॅसिटी, देन सिरॅमिक और मेटॅलिक मटेरियल. ओके, देन फर्नेस. आता फर्नेस तर माहितीच आहे, फर्नेस इज एन हिटिंग डिव्हाइस जे की टेम्परेचर अप्लाय करते टू दी सॅम्पल आणि रेफरन्स मटेरियल. ओके,
then टेम्परेचर प्रोग्रामर अँड कंट्रोलर. तर याचं फंक्शन काय आहे, तर इट प्रोव्हाइड्स द रिक्वायर्ड हिटिंग रेट. जो आपल्याला हिटिंग रेट रिक्वायर्ड आहे प्रॅक्टिकल प्रोसिजरसाठी, तो हिटिंग रेट प्रोव्हाइड करण्याचं काम कोण करतं, टेम्परेचर प्रोग्रामर करतं. टेम्परेचर प्रोग्रामर आणखी काय करतं, तर सिग्नल गेन करते फ्रॉम दी थर्मोकपल आणि त्याचं इलेक्ट्रोकेमिकली कंपॅरिझन करतं विथ दी रेफरन्स पोटेन्शियल. ठीक आहे, तर कंपॅरिझन करतं रेफरन्स आणि सॅम्पलच्या सिग्नल्सचं, त्याला म्हटलं जातं कंट्रोलर. देन नेक्स्ट आहे ॲम्प्लिफायर अँड रेकॉर्डर. तर ॲम्प्लिफायरचं फंक्शन काय आहे, तर सिग्नल ऑब्टेन्ड फ्रॉम थर्मोकपल इज ॲम्प्लिफाईड बाय ॲम्प्लिफायर अँड गिवन टू दी रेकॉर्डर. म्हणजे थर्मोकपलपासून जे सिग्नल ऑब्टेन होतात त्या सिग्नलचं ॲम्प्लिफिकेशन केलं जातं आणि फर्दर पास केले जातात टू दी रेकॉर्डर. आणि रेकॉर्डरचं फंक्शन माहिती आहे आपल्याला, मगाशी रिझल्ट ऑब्टेन होतो रेकॉर्डरमध्ये ॲज अ टेम्परेचर डिफरन्स ॲट वाय ॲक्सिस अँड टेम्परेचर ऑन दी एक्स ॲक्सिस. म्हणजे इथं काय होतं, एक आपल्याला प्लॉट मिळतो. इथं डेल्टा टी असेल आणि टी हे आहे रेकॉर्डरचं फंक्शन आणि ॲम्प्लिफायरचं फक्त ॲम्प्लिफिकेशन ऑफ ए सिग्नल, एवढं पण तुम्ही सांगू शकता. द नेक्स्ट आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन DTA. ठीक आहे, हा पॉईंट मी नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगते. तर त्याच्या आधी एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, तो म्हणजे डिफरन्स बिटवीन TGA अँड DTA. मग याच्यामध्ये बघा, डिफरन्समध्ये फर्स्ट पॉईंट आहे TGA. माहिती आपल्याला इथं फंक्शन सांगितलं. इन TGA द वेट लॉस ऑर गेन इज मेजर्ड ॲज अ फंक्शन ऑफ टाइम ऑर टेम्परेचर. देन DTA मध्ये आहे, इन DTA द टेम्परेचर डिफरन्स बिटवीन द सॅम्पल अँड अ रेफरन्स मटेरियल इज मेजर्ड ॲज अ फंक्शन ऑफ टेम्परेचर. दोन्ही काय आहेत, त्याचे प्रिन्सिपल आहेत. प्रिन्सिपल इज द फर्स्ट डिफरन्स. देन सेकंड आहे, द TGA कर्व appears ॲज अ स्टेप्स इन्व्हॉल्व इन अ हॉरिझॉन्टल अँड कर्ड पोर्शन. ठीक आहे, हे तुम्हाला काय फर्दर एक्सप्लेन करण्याची गरज नाही, याच्यामध्ये फक्त स्टेप ऑब्झर्व होतात. आणि याच्यामध्ये काय सांगितलं, इन DTA कर्व शोज अपवर्ड अँड डाऊनवर्ड पीक्स. याच्यामध्ये सिम्पली अपवर्ड माहिती आहे, तुम्हाला एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक पीक ऑब्झर्व होतात याच्यामध्ये. ठीक आहे, देन थर्ड डिफरन्स आहे, द अप्पर टेम्परेचर युज्ड फॉर TGA इज नॉर्मली 1000 डिग्री सेल्सिअस. याच्यामध्ये 1000 पर्यंत टेम्परेचर यूज करू शकतो आणि याच्यामध्ये द अप्पर टेम्परेचर युज्ड इन DTA इज हायर दॅन TGA. TGA पेक्षा हायर आहे आणि विच इज हाय ॲज अ 1600 डिग्री सेल्सिअस. ओके, देन फोर्थ डिफरन्स इज quantitative analysis is done from the thermal curve by measuring the loss in a mass delta M. Okay, then quantitative analysis done by measuring the peak area and peak height. म्हणजे क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करू शकतो आपण त्या सॅम्पलचं बाय मेजरिंग पीक एरिया अँड पीक हाईट, आणि याच्यामध्ये बाय मेजरिंग दी लॉस इन अ मास, म्हणजे वेट लॉस किती झालंय ते मेजर करून आपण त्याचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस करू शकतो. देन फिफ्थ आहे डिफरन्स, जे इन्स्ट्रुमेंट यूज इन TGA इज थर्मोबॅलन्स, आणि याच्यामध्ये DTA ॲपॅरेटस ॲज अ इन्स्ट्रुमेंट यूज केलं जातं. आणि लास्ट डिफरन्स आहे दोन्ही मधला, तो म्हणजे द डाटा ऑब्टेन्ड इन TGA इज युजफुल इन डिटरमाइनिंग प्युरिटी अँड कंपोजिशन ऑफ मटेरियलची प्युरिटी, देन त्याचं कंपोजिशन, त्याची ड्रायिंग अँड इग्निशन टेम्परेचर ऑफ मटेरियल and knowing the stability temperature of a compound. त्याचं ॲप्लिकेशन आहे. इन शॉर्ट कशासाठी यूज आहे TGAचं ते सांगितलंय. आणि इथं आहे द DTA ऑब्टेन इन DTA. The data obtained in DTA is used for determine temperature of transition and reaction, specific heat of reaction and melting point of a substance. This is the difference between TGA and DTA. नेक्स्ट लेक्चरला घेणार आहे फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन DTA कर्व अँड ॲप्लिकेशन्स ऑफ DTA. थँक्यू.